15 जानेवारीला धुळे महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि 16 जानेवारीला निकाल लागला। निवडणुकीत हारजीत पचवण्यासाठी दगडाचं काळीज लागतं आणि आम्ही शिवसेनेकडून लढत असताना आमचा पराभव झाला आणि तो आम्ही पचवला देखील। परंतु काही समाजकंटक 2 नंबरचे धंदे करणारे, सट्टा पिढी असेल, गांजाचा धंदा असेल, पत्त्याचा क्लब चालविणारा, हे सर्व धंदे करणारा माजी नगरसेवक बन्सी जाधव व त्याचा भाऊ बंटी जाधव, अजय मोरे, मालतीबाई भाटे व त्यांच्यासोबत 30 ते 40 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुंड घेऊन आज माझ्या घरावर हल्ला केला। घरी कुठलाही पुरुष नसताना यांनी माझ्या घरावर प्राणघातक हल्ला केला। माझ्या घरी फक्त माझी आई मुक्ताबाई प्रमोद ढवळे, माझी मावशी व परिसरातील महिला होत्या। या गावगुंडांनी माझ्या आईवर हात टाकत मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी देत, तुला तुझ्या मुलाला सोडणार नाही, आज त्याचा गेम करतो, कुठे पण दिसला की त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, अशी धमकी देखील देऊन गेले। माझी धुळे शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की सत्ता लोकशाहीची नसून हुकुमशाहीची आहे। माझ्या परिवारावर आज जो प्राणघातक हल्ला झालाय त्याचा मी निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की अशा माजलेल्या गावगुंडांचा तात्काळ बंदोबस्त करावा। माझ्या जीवाला किंवा माझ्या परिवाराला काही झाल्यास सर्वस्वी भाजपाचा माजी नगरसेवक बन्सी व त्याचा भाऊ बंटी जाधव, सोनू जाधव व त्याचे सहकारी जबाबदार राहतील।